नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आज आपण चाललोय शेतामध्ये. आपल्याला आज मेथी टाकायची आहे. बऱ्यापैकी काही रानांनी आपल्याला वापसा दिला, वापसा झालेला आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागे अजून पाणी वाहते. एक आपलं रान आहे जे सपाटीवर आहे, त्यामुळे त्या रानाला वापसा आलेला आहे लवकर. त्यामुळे पहिल्यांदा आपण ते मेथी टाकून पेरून घेणार आहे आणि नंतर आपल्याला धन पण टाकायचे. पण त्या रानाला अजून काय वापसा नाहीये. तुम्ही बघू शकता पुढं अजून पण खालची जी आपली रान आहेत ते अजून पण पाण्याने गच्च भरलेले आहेत. तर हे बघा आपलं पाठीमागे केलेलं पहिलाच पाऊस झाला, त्याच्यानंतर लगेच जे केलं तर कडवळ आपलं ते कडवळ आहे इथं. आणि हे बघा आपण या रानामध्ये आता मेथी करणार आहे. तर पलीकडची आपण रानं बघू शकता तुम्ही, ते अजूनही पाण्याने गच्च भरलेली आहेत. त्यामुळे तिथं आपल्याला आता लगेच काय करता येणार नाही. पहिल्यांदा आपण हे जे काही वावर आहे त्याच्यात आपण आता मेथी टाकून घेणार आहे. तर पप्पा आणि आम्ही आलेलो आहोत. हे रान आपण बाजरीसाठी ठेवलेले. तर पुढचं जे वावर दिसतंय त्याच्यात आपण मेथी करणार आहे. पप्पा, आम्ही, माही, आम्ही चाललोय सगळे शेतात. तर माही बघा पाठीमागे. हाय म्हण, हाय म्हण सगळ्यांना. आता काय करणार आहे आपण, सांग की त्यांना. काय करणार आहे आपण, सांग. मेथी टाकणार आहे, सांग. सांग की. कुठे चाकू दाखव मला. दे पप्पांकडे दे. असंच धर, पप्पा दिसत का. हा असं तर मी जाते. हा मी दिसतोय का, दिसतोय का ग. हा तुम्ही काय काय पेरलं होणार रानात. तुम्ही काय काय पेरलं रानात कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. लाईक करा, शेअर करा. पुढं फॉलो करा, फॉलो करा. बाय बाय. आमचे पप्पा काय करतात, मेथी टाकतात. तर आता आत्ताच आपण शेतात आलेलो आहे आणि मेथी टाकायचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे आपली मेथी टाकायचं काम चालू आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या पेरण्या चालू झाल्या की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्या इकडे पाऊस कसा आहे, तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट मध्ये सांगा. बघा माही कशी आमची पेरणी करते. मेथीचं बी दाखव का माही. येतोय पेर तुला, येतोय पेर माही दाखव. हा अजून आणते बाई, पप्पा रागावते ना. बघा माही रडत होती मला मेथी टाकून देत नाही पप्पा म्हणून. आता परत पप्पा तिच्या सॉरी बोलले आणि आता चालली ती मेथी आणायला, परत पेरायला चालू करणार आहे. माही चाला आता परत पेरणार ना. कोण देणार आहे तुला आता. दुसरा सारा पकड तू. एका जागा टाकतात माही. हा तर आपण बघू शकता इथं आपल्या बांधावरती सीताफळाची झाडे दिसत आहेत. तर ते आत्ताच कट करून घेतलेत आणि आपण पावसाच्या आधीच सगळे बांध हे स्वच्छ करून घेतले होते. तर तुम्ही बघू शकता. आणि आता आपण खाली शेतात चाललो तुम्हाला दाखवते सगळ्यांना. भरपूर असा पाऊस झाला होता त्यामुळे अजून रानात देखील पाणी गाठलेलं नाहीये. भरपूर असं पाणी, त्यामुळे आता लगेच पेरणी करायची शेत देखील रिकामं नाहीये कुठलं. एवढंच एक रान होतं जे की ज्यात की आपण पेरू शकतो.
मेथी टाकून जवळजवळ होतच आले, मेथी टाकायचं झालंय काम आपलं. आता लगेच आपण काकरून वगैरे घेणार आहे आणि सारे काढून देणार आहे. म्हणजे समजा पाऊस जर आलाच तर ठीक आहे, भिजवायला लागणार नाही. पण जर शक्यतो जर नाहीच पाऊस आला तर मग संध्याकाळी किंवा उद्या सकाळी भिजून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, आत्ताच आपण बी वगैरे टाकून घेतलं होतं रानामध्ये आणि ट्रॅक्टर शेतामध्ये घातला की ट्रॅक्टर अशा प्रकारे खोल जात होता. म्हणजे वरूनच वापसा दिसत होता, पूर्ण वापसा काही शेताला रानात आला नव्हता. त्यामुळे मग ट्रॅक्टरनी काकरणं काही शक्य नव्हतं. त्यामुळे मग आपण शेतामध्ये तुम्ही बघू शकता बैल आणून ते बैलांकडून करून घेण्याचं काम चालू आहे आता. तर अशा प्रकारे बैलांच्या मार्फत आपण आता हे मेथीचे बी रानामध्ये कालवून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण पाहू शकतो की आपण बैलानेच बी जे आहेत तर ते कालून घेतलेले आहेत आणि आता सारे काढायचे काम चालू आहे. कारण की मित्रांनो, खूपच रान उरले होते, वरून वाटत नव्हते की रान उरले असेल. आपण पाहू शकता की आपला ट्रॅक्टर इथे गाडला होता पूर्णपणे. मित्रांनो, रान जे आहे तर ते माती आपण पाहूयात. आत्ता मित्रांनो जवळपास 7 वाजलेले आहेत. एक अर्धा पाऊण तास तरी आपल्याला सारे काढण्यासाठी जाईल.